अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति। कच्छिन्नो भयविभ्रष्टः छिन्ना भ्रमिव नश्यति। अप्रतिष्ठो महाबाहो विमूढ़ो ब्रह्मणः पथि। एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्ता नह्युपपद्यते। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली रोजची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि त्याचा विस्तार आपल्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप चांगल्या रीतीने ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे। तेव्हा भगवंताचे शब्द आणि नंतर ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द याचा समन्वय आपल्याला दोघांचा समन्वय त्याचं चिंतन करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त होतो। योग हा ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचा विषय आहे आणि योग हा भगवान परमात्म्याच्या आवडीचा विषय आहे। 6व्या अध्यायामध्ये योग सांगितला, अनेक प्रकारचे योग सांगितले आणि त्या योगाचं फलसुद्धा सांगितलं। समत्व अवस्था प्राप्त होणं हे योगाचं फल सांगितलं। त्यानंतर अर्जुनाने काही प्रश्न विचारले। प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनाला भगवान परमात्म्याने उत्तर दिलं, जरी त्या ठिकाणी मन चंचल असलं, मन त्या ठिकाणी कठोर असलं, लवकर त्या ठिकाणी परमार्थाकडे लागत नसलं, तरी अभ्यास आणि वैराग्य या दोन्हीच्या साधनाच्या मदतीने आपल्याला मनाला स्थिर करता येतं। हे सगळं विचारल्यानंतर अर्जुनाने भगवंताला पुन्हा एकदा प्रश्न विचारला। असा प्रश्न विचारला की देव सांगतायत त्या अर्थी हे सगळं खरं आहे, अभ्यासाच्या द्वारे वैराग्याच्या द्वारे मन स्थिर होईल, योगाची प्राप्ती होईल, परमात्म्याची प्राप्ती होईल, पण किती दिवस अभ्यास केला पाहिजे? जर आपल्याकडून अभ्यास घडलाच नाही, सगळेच काही त्या अधिकाराचे नसतात। म्हणून अर्जुनाने जी शंका विचारलेली आहे त्यांच्या संबंधी नसली तरी आपल्या सगळ्यांच्या संबंधाने विचारलेली आहे। शंका अशी आहे, अर्जुन शंका विचारतात, अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति। हे कृष्णा, एखादा अयती आहे, अयती म्हणजे त्याने आपल्या जीवनामध्ये योगाची साधना सुरू केली पण अभ्यास म्हणावा असा केला नाही, त्याच्याकडून अभ्यास घडला नाही, काही अडचणी आल्या असतील, काही प्रतिबंध निर्माण झाले असतील, अयती। पण तो कसा आहे? श्रद्धयोपेतो। भगवंताचे शब्द बघा, श्रद्धयोपेतो म्हणजे श्रद्धेने तो युक्त आहे, त्याच्या अंतःकरणात खूप श्रद्धा आहे। मला योग प्राप्त झाला पाहिजे, मला देवाची भेट झाली पाहिजे, माझ्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे, मला आनंद प्राप्त झाला पाहिजे, अशी खूप श्रद्धा आहे। पण श्रद्धा जरी असली तरी सुद्धा त्याचे प्रयत्न थोडेसे कमी पडले असं म्हणायला हरकत नाही। आणि मग त्या ठिकाणी अचानक जर त्याला मरण आलं, मरणाच्या वेळेस तो त्या ठिकाणी चंचल झाला, कारण अजून परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, बरं इकडे मी सगळं सोडलेलं आहे, आपल्या साधनापासून तो थोडासा विचलित झाला। योगाच्चलित मानसः म्हणजे योगापासून त्याचं मन थोडं विचलित झालं आणि त्याला अंतकाळ प्राप्त झाला, कदाचित त्याचं आयुष्य संपलं। अप्राप्य योग संसिद्धिं, मग आता त्याला योगसिद्ध तर प्राप्त होणार नाही, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती तर त्याला होत नाही, कारण अजून तिथपर्यंत मुक्कामाला पोचलाच नाही। अगोदरच तो थोडासा विचलित झाला आणि त्याचं आयुष्य संपलं। का गतिम कृष्ण गच्छति, हे कृष्ण तो कोणत्या गतीला जातो, असा प्रश्न अर्जुनाने विचारला आहे। म्हणजे आता तुम्ही योगाचा अभ्यास सांगितला, हा फार मोठा अभ्यास आहे, कदाचित मला जमेल न जमेल तुम्ही म्हणताय तर मी करण्याचा प्रयत्न करील, पण मध्ये सुटलं तर
मध्येच त्या ठिकाणी योग मला तुमची प्राप्ती न होता, योगाच्या सिद्धीची प्राप्ती न होता जर माझं आयुष्यामध्ये संपलं तर माझ्यासारखे अनेक लोक करणारे आहेत, आपापल्या परीने ते साधन करतात, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग सिद्धीला जातोच असं नाही. त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा असते आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची, पण मध्येच एखादं विघ्न आलं, रोग झाला आणि त्या रोगामध्ये त्याला चिंतनसुद्धा करता आलं नाही. श्रद्धा आहे मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी, परंतु रोग झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याला चिंतन करता आलं नाही, ध्यान करता आलं नाही आणि त्याच्यामध्ये त्याचं आयुष्य संपलं, देह पडला. मग आता त्याला कोणती गती प्राप्त होणार? अर्जुनाचा हा प्रश्न आहे. कारण योग करत असताना, चांगली गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये बरीचशी विघ्न येतात. जवळजवळ 9 प्रकारची विघ्न योगसूत्रामध्ये सांगितली. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांतिदर्शन, अलब्ध भूमिकत्व, त्याच्यानंतर अनवस्थितत्व, एवढ्या सगळ्या विघ्नाला पार करत जावं लागतं. योग करायला लागल्यानंतर योगसूत्रकार सांगतात ही सगळी विघ्न येतात. पहिली काय होतं? व्याधी निर्माण होते. आपण मागे पाहिलं, कुंडलिनी योगाचं वर्णन चालू असताना त्याच्या शरीरामध्ये ती कुंडलिनी काय करते? सगळं शरीरातले भाग खायला सुरुवात करते, भीती दाखवते, त्याला एखादा रोग होतो. अहो ते कोणताही योग असू द्या, प्रत्येक योगामध्ये सुरुवातीला काही ना काही विघ्न येतं. असं म्हटलेलं आहे, चांगल्या मार्गाला आहे ना श्रेयांशी बहुविघ्नानी. वाईट मार्गाला एकदम विघ्न येत नाही, पण चांगला मार्ग असेल, आपण चांगलं काय करायला लागलो तर विघ्न त्या ठिकाणी निर्माण होतं. हो, कशा करता विघ्न निर्माण होतं तुम्ही बघा. समुद्र मंथन, देव आणि दानवाने मंथन करायला सुरुवात केली, पहिल्यांदा विघ्न आलं की नाही? लगेच अमृत निघालं का? अहो अमृत निघालं नाही, पहिल्यांदा काय निघालं? हालाहल विष निघालं. आता हालाहल विष निघाल्यानंतर मग मात्र देवही पळून जायला लागले आणि दैत्यही पळून जायला लागले. भगवान परमात्म्याने थांबवलं, म्हणले अरे पळून जाऊ नका, चांगलं कार्य म्हटल्यानंतर त्याच्यात विघ्न येतच असतं. देवसुद्धा परीक्षा पाहत असतो, खरोखर हा चांगल्या फलाचा अधिकारी आहे की नाही, हा कच्चा आहे का पक्का आहे, देवसुद्धा पाहत असतो. किंवा अनेक प्रकारची विघ्न निर्माण होतात. ती विघ्न याच्याकरता निर्माण होत असतात, आपल्या शरीरामध्ये स्तुत्यादे विघ्न पापाच्या रूपाने बसलेली असतात. आणि मग आपण नामस्मरण केलं, आपण चिंतन केलं, आपण योग करायला लागलो की त्यांना आपल्या शरीराला सोडून बाहेर जावं लागतं. आणि बाहेर जावं लागतं, मग असे तसे बाहेर जातात का? एखादा भाडेकरू जर घरामध्ये कब्जा करून बसला असेल, त्याला बाहेर काढायचं असेल, तो आपल्यावर केस करतो, आपल्याशी भांडतो, आपल्याला त्रास देतो, आपल्याला दुःख देतो आणि मग फार कटकटी केल्यावर मग जातो. तसे आतमध्ये भाडेकरू बसलेले आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, हे सगळे भाडेकरू आहेत. लवकर जात नाहीत, त्यांनी या शरीरावर कब्जा केलेला असतो. त्यांना बाहेर काढायचं म्हटल्यानंतर ते आपल्यावरच शिरजोरी करतात. किंवा देवता सुद्धा विघ्न करतात असं वर्णन आलंय शास्त्रामध्ये. तर असं वर्णन केलंय की बाकीचे जे क्षुद्र देव आहेत त्यांनाही असं वाटतं, हा आता चांगल्या मार्गाला लागला, हा परमार्थाला लागला, आता हा आपला सुद्धा आत्मा होईल, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती याला होईल आणि आपल्या खुर्चीवर येऊन बसेल, म्हणून तेच विघ्न करतात. तया महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती, कामक्रोधाचे विलग उठावती अनेक, शून्येशी अंग झुंजवावे की. अशा प्रकारे आवाज माझा व्यवस्थित येतोय का? मला जरा घुमल्यासारखा वाटतोय म्हणून. नाही वाढवायचा नाही, तुम्ही बघा कसा वाटतोय तुम्हाला. त्याच्यात कमी जास्त करायचं असलं तर कमी जास्त करा. अनेक प्रकारची विघ्न सांगितली. त्यात पहिलं व्याधी सांगितलंय, रोग होतो शरीरामध्ये. आणि रोग झाल्यानंतर मग त्याला चिंतन करता येत नाही, अभ्यास करता येत नाही, हे सुद्धा विघ्न आले परमार्थामध्ये. तुका म्हणे नाड पाप ठाके, हा तुका म्हणे पापे यती रोगाची रूपे येतात ती. म्हणून व्याधी, स्त्यान म्हणजे सामर्थ्य त्या ठिकाणी चित्तामध्ये चिंतनाचं राहत नाही.
प्रमाद निर्माण होतो, कधी कधी एखादा चूक होते आपल्याकडून. परमार्थ करत असताना सुद्धा, साधना करत असताना सुद्धा चूक होऊ शकते, होत नाही असं नाही. जोग महाराजांच्या चरित्रामध्ये आलं ते राहुरीला योगाभ्यास करायला गेले, शिकायला गेले आणि चुकीचा अभ्यास केला. चुकीचा अभ्यास केला त्याच्यामुळे एक नाडीचा ठोका कमी पडायला लागला आणि नंतर त्यांना त्या योग्याने सांगितलं आता तुमच्या हळूहळू नाडीचे ठोके कमी होणार, तुम्ही मरणार. मग जोग महाराज इथं माऊलीजवळ येऊन बसले, माऊलींना प्रार्थना केली, माऊली आता माझं आयुष्य संपत आलं, मला तुमचं चिंतन करत करत देह सोडायचा आहे. माऊलींनी त्या ठिकाणी साक्षात्कार सांगितला, साक्षात्कार दिला आणि सांगितलं काय घाबरू नका, अजून 20 वर्ष तुम्हाला आयुष्य आहे, फक्त तुम्ही ज्ञानेश्वरीची सेवा करा, ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करा. कशाकरता सांगायचं, हे विघ्न येतात, प्रमाद, आलस्य, चूक होते एखादी दिवस आळसामुळे एखाद दिवशी नियम राहून जातो, साधना राहून जाते, चिंतन राहून जातं, अविरती, भ्रांती दर्शन होतं, त्या ठिकाणी आपल्याला खरं काय खोटं काय त्या ठिकाणी कळत नाही. आणि अशी ही सगळी विघ्न आल्यानंतर कधी कधी तो योगी जो असतो तो आपल्या साधनापासून विचलित होतो. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण आलं भागवतामध्ये, आपण सांगतो कोणाचं, जड भरतांचं. सर्व काही अनुकूल संपत्ती होती, सगळं काही घरदार होतं, नंतर पुढे उतार वयामध्ये आता त्यांना वाटलं बास झालं, हे सगळं आपण आत्तापर्यंत अनुभवलं, पण आता देवाची प्राप्ती झाली पाहिजे, याच्याकरता त्यांनी हे सगळं सोडलं आणि वनामध्ये गेले. पुलह नावाच्या आश्रमामध्ये गंडकी नदीच्या किनारी ते गेले. गेल्यानंतर तिथे रोज त्यांची साधना चालू आहे, रोजचं नामस्मरण असेल, चिंतन असेल, योग असेल, ध्यान असेल, काय असेल ते सगळं चालू होतं. विघ्न आलं, लक्षात घ्या. एक दिवशी गंडकी नदीत स्नानाकरता गेलेले होते. स्नान करताना वरून हरिणाचं बालक वाहत आलं. मऊ मऊ पायाला काय लागतंय म्हणून वर काढलं, त्याला पुसलं आणि आश्रमात आणलं. वाईट केलं का चांगलं केलं सांगा मला? अहो चांगलं केलं, भक्ताचा हा धर्म आहे. दया तिचे नाव, भूताचे पालन, भूतांची दया हे भांडवल संता. कोणी दुःखी मनुष्य असेल, पिडलेला मनुष्य असेल, त्याच्यासाठी आपण आपल्या अंतकरणात दया असली पाहिजे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आणलं त्याला, त्या रोज दूध पाजायचं, त्याला ते खाऊ घालायचं, त्याला पुसायचं, आंघोळ घालायची, सगळं चालू झालं. इथपर्यंत सगळं चांगलं होतं, पण पुढे पुढे परिणाम असा झाला, ध्यान चिंतन करता करता ते हरणाचं जे बालक होतं ते पूजेतमध्ये तोंड घालायचं. आता त्याचा स्वभावच आहे, पशु आहे, त्याला काय एवढं कळतंय. यांनी पूजा करायला ते फुलं आणलेली असायची, दर्भा आणलेला असायचा, तुळशीची फुलं असायची, बेलाची पानं असायची, ते यायचं, त्याला असं वाटतं खायचंच आहे म्हणून त्यात तोंड घालायचं. आता तोंड घातल्यानंतर विक्षेप होईल की नाही होणार? विक्षेप व्हायचा. अरे मी कशा करता आलो, एवढं सगळं सोडून देवाचं चिंतन करायला आलो, त्यालाही वाटायचं. पण काय परिणाम झाला बघा, तो रागवायचा. रागवला की ते जे पाडस होतं, हरणाचं बालक होतं, ते असं एकदम कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं, जसं काही शहाण्या माणसासारखं ते खाली मान घालून बसायचं. मग राजालाच असं वाटायचं, माझा हा लहान बालक किती शहाणा झाला, खवळलं तरी ऐकतंय. हो, काय काय लोकांना त्याचाच अभिमान असतो. आमचं कुत्रं ना आम्ही म्हणेल तसंच ऐकतं, आमचा बैल ना असाच आहे. त्या ठिकाणी आसक्ती निर्माण झाली. मग राजाने पूजेतूनच उठायचं, त्याच्याजवळ जायचं, त्याच्या अंगावरून हात फिरवायचा. अरे माझा बालक किती शहाणा झाला, माझा बालक किती हुशार झाला. ते हात फिरवता फिरवता ते त्याच्या डोक्यावरून हात फिरवता, त्याच्या पाठीवरून हात फिरवताना त्याचे जे केस होते त्याच्यामुळे याचे राजाचे पहिले संस्कार जागृत झाले. हात फिरवायचे, पोरांच्या गालावरून हात फिरवायचे संस्कार जागृत झाले आणि राजाच्या मनात ती आसक्ती निर्माण झाली. आसक्तीचा परिणाम असा झाला की राजा जो होता वनामध्ये आला होता की मी देवाचा आहे, हा देह आता देवाचा आहे, देवाचं चिंतन करायचं आहे. आता मी जर देवाचा आहे तर हरिण कोणाचं आहे हो? हां बोला ना. मी देवाचा म्हटल्यावर हरिण कोणाचं? देवाचं. पण राजा मी देवाचा म्हणायचा आणि हरिण माझं म्हणायचा. इथं घोटाळा झाला बरं का. मी देवाचा, घरातले सगळे देवाचे असं म्हणून राहायला काय हरकत नाही. सगळे देवाचं आहे, देवाने मला सगळे दिलेले आहे, त्यांची मला सेवा केली पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे असं म्हणून जर संसार केला तर एवढा बाधक होत नाही. पण त्या ठिकाणी माझं माझं म्हणून करायला लागलं तर मग दुःखाला कारणीभूत होतं. राजाचं काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शेवटी चिंतन करता करता मरण काय कोणाला विचारून येत नाही. हरिण निघून गेला.
आता मोठं झाल्यानंतर ते हरणाचं बालक हरणामध्ये निघून गेलं आणि राजाला मात्र त्या ठिकाणी त्या हरणाचा ध्यास लागला. कुठं गेला असेल, कसा झाला असेल, याला वाघाने तर खाल्लं नसेल, सिंहाने तर खाल्लं नसेल, असं करता करता राजाला मृत्यू आला. परिणाम काय झाला? हो, जड भरत राजा, हो हो, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी, हो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, असं झालं. तेव्हा भगवान परमात्म्याला या ठिकाणी अर्जुनाने प्रश्न विचारला आहे, देवा अयती श्रद्धयोपेतो योगात चलित मानसा. जो अयती आहे, ज्याचे अल्प प्रयत्न आहेत पण श्रद्धावान आहे. दोन्हीची गरज लागते बरं का. म्हणजे एक प्रयत्नही लागतो आणि एक श्रद्धाही लागते. श्रद्धा भरपूर आहे, प्रयत्न काहीच करत नाही, तो पोचणार नाही मुक्कामाला. एखाद्याकडे प्रयत्न भरपूर आहेत पण श्रद्धाच नाही अंतःकरणामध्ये, तोही मुक्कामाला पोचणार नाही. दोन्हीचा समन्वय असावा लागतो. तेव्हा अर्जुनाने जो प्रश्न विचारला आहे तो प्रयत्नाला कमी पडला आहे आणि श्रद्धावान आहे, त्याच्याविषयी विचारला. अयती श्रद्धयोपेतो योगात चलित मानसा. आणि अंतकाळाच्या वेळेस तो योगापासून विचलित झालेला आहे, त्याचं चिंतन सुटलेलं आहे, भगवंताचं चिंतन त्याला घडत नाही. काय कशामुळे असेल, काय विघ्न आला असेल त्यामुळे. अप्राप्य योग संसिद्धीम, त्याला योगसिद्धी म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. काम गतिम कृष्ण गच्छती, तो कुठल्या गतीला जातो देवा? कारण मेल्यानंतर माणसाला पुढची गती असते. गतीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोक नरकाला जातात, हो, खूप पुण्य असेल तर नरकाला जातात, बरोबर आहे. हां, खूप पुण्य असेल तर कुठं जातो? नरकाला जातो. बोला, ओव्या सांगा. स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे. म्हणजे पापात्मक पुण्य जर असेल, पापात्मक पुण्य, तुम्ही म्हणाल पापात्मक पुण्य काय भानगडे हो? म्हणजे सकाम पुण्य. सकाम पुण्य म्हणजे मला स्वर्गातले भोग मिळाले पाहिजेत म्हणून केलेले जे यज्ञ आहे त्याला म्हणायचं पापात्मक पुण्य. हे ज्ञानेश्वर महाराजांची परिभाषा आहे बरं का, शास्त्रात नाही. शास्त्रात त्याला पुण्य म्हटलं आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला पुण्य कसं काय म्हणायचं? कारण तो देवापर्यंत जात नाही ना, म्हणून पापात्मके पुण्य स्वर्गा येई जे. बरं, पुढं पापात्मके पापे नरका जाई जे. पापात्मक पाप असलं, अति पाप असलं तर त्याला त्या ठिकाणी नरक यातना होतात. आणि मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. देवाची प्राप्ती होण्याकरता शुद्ध पुण्य लागतं. अति पाप असेल, उत्कट पाप, नरक. त्या ठिकाणी थोडंसं कमी पाप असेल तर ऐसे होती तरुतृण लोह लोष्ट पाषाण, हां, त्या ठिकाणी किंवा खंती ते न करा होणे गाढ व कुतरा. पापाचीच योनी येते ह्या सुद्धा बरं का. पुण्य जर असेल मात्र भरपूर तर मग स्वर्गातले देव होतात ते देव. हो, म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मनोहर. हो, ते स्वर्गीचे देव होती असं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. हो, शतएक जन्मा. इंद्रदेव कोणाला व्हावं लागतं, कोण होतो त्याचंही वर्णन ज्ञानोबारायांनी केलं आहे. इंद्र कोण होतो? विठ्ठल विठ्ठल. इंद्र कोण होतो? शतमक संपत्ती स्वर्गीची. वा, शतमक संपत्ती स्वर्गीची. त्याला 100 यज्ञ पाहिजेत त्याला सुद्धा, तेव्हा तो इंद्राचा होतो, इंद्रदेव होतो. ती पदवी एक, कोणालाही ती पदवी प्राप्त करून घेता येते. तेव्हा जर पुण्याचं संपत्ती असेल तर वरची गती, अति पापाची संपत्ती असेल तर खालची गती. काही त्या ठिकाणी पशु होतात, पक्षी होतात, कीटक होतात, हे सगळ्या गती आहेत. काही लोकांना वैकुंठाची गती मिळते, काहींना ब्रह्मलोकाची गती मिळते, काहींना कैलासाची गती मिळते. हे सुद्धा देवदेवतारांचे लोक जे आहेत तिथंसुद्धा जाता येतं गती. आणि काही लोकांना मात्र गती म्हणजे परमात्मा स्वरूपतासुद्धा प्राप्त होते. हो, भगवान परमात्मा म्हणतात ना, गतीर भरता. हो, मी गती आहे. तर गती शब्दाचा अर्थ इथे स्वरूप घ्या किंवा गती शब्दाचा अर्थ आहे पुढचा मार्ग त्याला कोणता प्राप्त होतो, पुढचं स्थान कोणतं त्याला प्राप्त होतं. तो स्वर्गाला जातो, नरकाला जातो, मनुष्य होतो,
का आणखीन देव लोकांच्या वैकुंठाला जातो का तुमच्या त्या ठिकाणी? आता तुमची तर प्राप्ती त्याला झाली नाही, आणि तुमची प्राप्ती न झाल्यामुळे साधन तर त्याने जीवनात केलं आहे, म्हणजे तो नरकाला तर जाणार नाही. साधन केलं आहे आत्तापर्यंत, नामस्मरण केलं आहे, चिंतन केलं आहे, शेवटी फक्त त्याचं थोडं बिघडलं, नरकाला जाईल का तो? कसं काय नरकाला जाईल? पशुपक्षी होईल का तो? नाही पशुपक्षी होणार. मग आता त्याला कोणती गती प्राप्त होते याच्याविषयी मला संशय आहे देवा. कदाचित मला असं वाटतं कश्चिन्नो उभय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणा पती. कश्चित म्हणजे अर्जुन मनातल्या मनातच म्हणतोय देवा कदाचित असं तर नाही होत ना काय? उभय विभ्रष्टा, दोन्ही ठिकाणून तो भ्रष्ट होऊन जातो. म्हणजे आता देवही नाही मिळाला आणि इकडं संसारातलंही सुख गेलं, असं तर त्याचं होत नाही ना. हो, देवना संसार तुका दोहीकडे चोर, अशी तिसरी स्थिती होते का? कश्चिन न उभय विभ्रष्ट छिन्न आब्रमिव नश्यती. एखादं छिन्न आब्र असतं, छिन्न आब्र म्हणजे एखादा सुटलेला ढग, मोठ्या ढगाच्या कळपामध्ये एखादा ढग बाजूला झाला, मग बाजूला झाल्यानंतर वर्षाव करण्याचं त्याचं सामर्थ्य राहत नाही, आणि त्या ठिकाणी ढग तर असतो, पडत तर नाही, पण कधी वारा आला तर तो काय होतो, ढग पुन्हा हवेमध्ये मिसळून जातो. मग असं काय त्याचं होतं का? त्याला परमात्मा प्राप्ती तर झाली नाही. बरं, इकडे त्यांनी साधन भजन तर केलेलं आहे, इकडे आता आसक्ती संपलेली आहे, आणि तिकडेसुद्धा त्या ठिकाणी परमात्मा प्राप्ती झाली नाही. मग आता त्याला कोणती गती प्राप्त होते? त्या ढगासारखं होतं का त्याचं? तो नष्ट होतो का मधीच? कारण अजून त्याला आश्रय कोणताच मिळालेला नाही. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणा पथी, म्हणजे मार्गावर तो आहे, परमार्थ मार्ग जो आहे तो त्याच्या मनामध्ये होता, त्याच्याविषयी श्रद्धा आहे, आपल्याला देव प्राप्त झाला पाहिजे, आपल्याला चिंतन घडलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. पण वाटता वाटता त्याची प्रतिष्ठा त्या साधनात झाली नाही, त्यात तो टिकला नाही, थोडासा विचलित झाला. मग त्याला नेमकी कोणती गती प्राप्त होते? काय होतं त्याचं? त्या ढगासारखं, सुटलेल्या ढगासारखा तो नष्ट होतो का परत त्या ढगात जाऊन मिळतो, वर्षाव करतो? एतन्मे संशयम कृष्ण छेत्तुम अर्हसी अशेषतः. हे कृष्णा, असा माझा जो संशय आहे तो संपूर्ण संशय, अशेषता म्हणजे मुळासकट तो संशय जो मला आलेला आहे, मुळासहित जो मला संशय आलेला आहे, तो त्या ठिकाणी तो संशय नष्ट करण्यास तू योग्य आहेस. मी कसं काय योग्य आहे बाबा? आणखीन काही लोकांना तू विचार, शास्त्राला विचार, ऋषीमुनीला विचार, आणखीन कोण तुला भेटला त्याला विचार. तो म्हणतो नाही, त्वदन्य संशयस्यास्य छेत्ता नाही उपपद्यते. देवा, तुझ्यापेक्षा, तुझ्याशिवाय माझ्या मनातला संशय घालवणारा मला दुसरा कोणी दिसत नाही. बाकीचे आहेत, पण ते सगळे संशय त्या ठिकाणी नष्ट करू शकत नाहीत. इंद्र चंद्र आदी ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदती ना. ते जरी असले तरी त्यांना संशय आहे मुळात. इंद्रदेव असले तरी त्याचे संशय सगळे गेलेत का? आणि गेले जर असते तर मग ते मुक्त झाले असते, कशाला स्वर्गात गेले असते? ब्रह्मदेव जरी असले तरी तोही पुनरावृत्तीच्या मापा, बोला, कैसे थोरिवेचे मान पाहे पा, जो सृष्टीबीजाचा साठोपा. अहो, सगळ्यांनी म्हणलं तर आणखीन आनंद आहे ना. त्यांनी म्हणलं मी तुम्ही म्हणायचं नाही असं काय नाही, सगळ्यांनी म्हणलं तर आणखीन आनंद येतो. तो सृष्टीबीजाचा साठोपा, सृष्टीबीजाच्या साठोपा, पुनरावृत्तीच्या मापा शीघ्र झाला. सगळ्यांनी म्हणत जा, ज्यांचं ज्यांचं पाठ आहे. अहो, ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबार तेवढी सेवा होते आपली, ओव्या म्हणायची. माझी जशी सांगण्याची सेवा आहे तशी तुमची ओव्या म्हणायची होईल ना. इथे म्हणलेली ओवी म्हणजे काय सामान्य आहे का? ज्ञानोबारायांच्या मुखातलेच ते शब्द आहेत, ते आपण म्हटल्यावर ज्ञानोबारायांना किती आनंद होत असेल. मग माझे शब्द हे उच्चार करतात, पवित्र असे शब्द उच्चार करतात, म्हणून त्यालासुद्धा त्या ठिकाणी संशय नष्ट करता येत नाही. तो सुद्धा त्या ठिकाणी संशय आमचा दूर करू शकत नाही, ब्रह्मदेव दूर करू शकत नाही, इंद्रदेव दूर करू शकत नाही, कारण त्यांचे सगळे संशय गेलेले नाहीत. जगाचा सगळ्या संशय फेडण्याची योग्यता देवा फक्त तुमच्यामध्ये आहे.
भडसे पुन वळसे पोट न दुखे. बघा, ब्रह्मपणाचे नि भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. त्यांनाही पुनरावृत्ती आहे, फक्त काय आपली पंचवार्षिक कमी आहे त्यांची पंचवार्षिक जास्त आहे. म्हणजे आपलं आयुष्य कमी आहे थोडंसं, त्यांचं जास्त आहे. नाहीतर इंद्रदेव जरी झाले तरी पाहे काय पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे आहेच ना तिथं. हां, ओव्या ओव्या. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी जर सगळ्यांना पुनरावृत्ती आहे, पण त्यांना ही गती कळणार नाही. एखादा योगी असेल तर त्याला थोडंफार कळतं, मागचे जन्म पुढचे जन्म कळतात. देवादिकांनासुद्धा मागचे जन्म पुढचे जन्म कळतात, पण पूर्ण गती कळेलच असं नाही. भगवंताला ते कळते. भगवान परमात्मा कोणाला म्हणतात? पुराणामध्ये वर्णन केलं भगवंताचं. उत्पत्तींच प्रलयंच भूतानाम अगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच स भगवान इति स वाच्यो भगवान इति. जो या सृष्टीची उत्पत्ती, जो या सृष्टीचा प्रलय, प्रत्येक भूतमात्राची गती अगती, त्यानंतर विद्या अविद्या या सगळ्यांना जाणतो, त्यालाच काय म्हणायचं? भगवान. न सांगता तुम्हा कळो विश्वी विश्वंभर आहे तो, म्हणून परिहाराची न लगे. असा भगवान परमात्मा असल्यामुळे, त्याला सर्व काही कळत असल्यामुळे अर्जुन भगवंताला म्हणतात एतन्मे संशयम कृष्ण. हा मला देवा संशय आलेला आहे. आता तुम्ही कृष्ण आहात. कृष्ण शब्दाचे अनेक अर्थ आपण पाहून आलो. जो भक्तांचं चित्त आकर्षित करतो तो कृष्ण, जो भक्तांचं पाप आकर्षित करतो तो कृष्ण. किंवा कृषीर्भूवाचको शब्दो नश्च निर्वृत्तीवाचक तयोरैक्यम परम ब्रह्म कृष्णरित्यभिधीयते. साक्षात जो परब्रह्म आहे तो त्या ठिकाणी कृष्ण आहे. म्हणून तुम्ही परब्रह्मस्वरूप असल्यामुळे, तुम्ही साक्षात भगवान परमात्मा असल्यामुळे, कृष्णस्तु भगवान स्वयं, तुम्ही हे देवा सांगू शकता एतन्मे संशयम कृष्ण छेत्तुम अर्हसी अशेषता. सगळा संशय तुमच्याकडे त्या ठिकाणी निवृत्त होत असतो. काही लोकांच्याकडे गेल्यानंतर थोडा संशय जातो, पण थोडा शिल्लक राहतो. तुमच्याकडे आल्यावर मात्र तसं नाही. किती मोठा संशय असला तरी देवासमोर तो टिकणार आहे का? नाही. म्हणून त्वदन्य संशयस्य अस्य छेत्ता न ही उपपद्यते. तुझ्याशिवाय देवा माझा संशय निराकरण करणारं दुसरं मला कोणी दिसत नाही. तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा मी न देखे कोणी दुजा तिही त्रिभुवनी. मी दुसरा कोणी पाहू शकत नाही, मला असं दुसरं कोणी दिसत नाही. कारण ही अर्जुनाची देवाच्या विषयी असलेली अनन्यता आहे बरं का. अनन्यता असल्याशिवायसुद्धा देव एवढं सांगत नाही. कदाचित जर अर्जुन म्हणला असता देवा मला संशय निर्माण झाला आहे, आता मी कोणाला विचारू का? देवानी सांगितलं असतं खुशाल विचार. हो, ज्या माणसाला आणखीन दुसरीकडे विचारण्याची हौस असते, एका ठिकाणीच विचारावं असं वाटत नाही. आता भगवान परमात्म्यासारखा जवळ असताना जर अर्जुनाने दुसऱ्याचं नाव घेतलं असतं, अहो सुरुवातीला बघा तुम्ही, जोपर्यंत अर्जुनच भगवंताला सांगत होता, शिकवत होता, तेव्हापर्यंत देवानी काय बोलले का? भगवान परमात्मा त्या ठिकाणी काहीच बोलले नाही. अर्जुनानेच बोलायला सुरुवात केली. देवा पाप होईल, अमुक होईल, तमुक होईल, मी त्या ठिकाणी धर्माने वागतो, असं करतो तसं करतो, वर्णसंकर होईल, हे सगळं म्हटले. भगवान काहीच बोलले नाही. भगवान परमात्म्याने त्या विचार केला, बाबा याला असं वाटतं ना मी फार विद्वान आहे, बोलू दे याला. ज्याला वाटतं मी खूप विद्वान आहे त्याला सांगायची काय गरज आहे? मग तो त्याचं ते उद्धार करून घेऊ शकतो. शेवटी देव काही बोलत नाहीत. कळाल्या अर्जुनाने पाहिलं, हात जोडले आणि सांगितलं देवा कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्मसम्मूढ चेता यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादी मानत्वाम तप प्रपन्नम. देवा आता मी तुझा शिष्य झालो, मला काही कळत नाही बाबा, सांग. असं म्हणल्यावर ह्या बाबांनी तोंड उघडलं बरं का. शोक उपजला म्हणी तो तुझ्या वाक्या वाचून न जाय कृष्णा. तुझ्या वाक्या वाचून जाणार नाही अशी अनन्यता पाहिजे. तुम्ही सांगितल्याशिवाय आमचा उद्धार होणार नाही, तुम्हीच सांगितलं पाहिजे असं म्हणलं की मग त्या समोरच्याला वाटतं नाही आता याला सांगितलं पाहिजे. नाही तर हा इथं विचारू का तिथं विचारू, हे करू का ते करू, अशा संभ्रमात असेल तर मग त्याला उपदेश करण्यामध्ये सुद्धा काही अर्थ नसतो. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात त्वदन्य संशयस्य अस्य.
तुझ्याशिवाय मला आता दुसरा माझा संशय निवृत्त करेल असा कोणी वाटत नाही. म्हणून सांग, परी अनिक एक गोसाविया मज संशयो असे साविया, तो तू वाचून फेडावया समर्थ नाही. अर्जुन देवाला विशेषण देतात, अनिक एक गोसाविया, तुम्ही गोसावी आहात. गोसावी म्हणजे गोसावडा नाही बरं का, अंगाला भस्म फासलेला, दाढी वाढवलेला, जेवायला मिळत नाही म्हणून साधू झालेला असा गोसावी नाही घ्यायचा बरं का. त्या ठिकाणी गोसावी शब्दाचा अर्थ आहे मालक, गोस्वामी. गो म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा मालक तू आहेस. अनेक ठिकाणी तो विश्वश्रियेचा भरता, मीची गाय तर पंडुसुता, मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा गोसावी आहे, मालक आहे तो. त्या म्या बोलविल्या, म्या चालविल्या सूर्य हाले, म्या हलविल्या प्राण हाले, जे जगाचे चाळीत आहे, म्याची निया मेला साता काळुग्रा, असा गोसावी आहे. म्हणून गोसावी या मज संशय असे साविया. मला एक सहज संशय आलेला आहे. तुमचा ऐकता ऐकता मला आपला संशय आलेला आहे. काय? तो तू वाचून फेडावया समर्थू नाही. असा संशय आहे देवा की तुझ्या वाचून तो संशय निवृत्त करण्यास दुसरं कोणी समर्थ नाही. अनेक ठिकाणी अर्जुनाने आपली अनन्यता अशा प्रकारे प्रगट केली बरं का. देव भगवान परमात्मा अर्जुनाला न विचारता का सांगतात? त्याचं कारण असं आहे, अर्जुन देवाशीच अनन्य आहे. अर्जुन म्हणतो तू सांगितलं नाही तर मी कुठं जाणारच नाही ऐकायला. हो, भरले समुद्र सरिता चहूकडे. किती अनन्यता आहे, कशी अनन्यता आहे ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं आहे. कोणाचं? चकोराचं. भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बापी अशी कोरडे, काजे मेघोनी थेंबुटा पडे, ते पाणी की तया. चातक, चातक. तो चातक असा असतो, समुद्राच्या किनारी असतो, नदीच्या किनारी असतो, सगळं पाणीच पाणी, आणि त्याला तहान लागते. मग तहान लागल्यानंतर तो समुद्रात चोच बुडवतो का नदीत चोच बुडवतो? नाही. ज्ञानोबाराय म्हणतात भरिले समुद्र सरिता चौकडी परी ते बापी अशी कोरडे, त्याला ते कोरडं दिसतं, हे आपल्याला पाणी चालत नाही. मग कोणतं पाणी? जे मेघोनी थेंबुटा पडे, मेघातून एक थेंब आला, ते पाणी की तया. तैसे श्रीगुरु सर्वत्वात सर्वत्राथी, परी कृष्णा आमा तुची गती. तसं हो, श्रीगुरु तर तसे भरपूर आहेत देवा, पण मला आवडत नाही. मला तुमच्याशिवाय कोणी सांगितलेलं, तुमच्या तोंडातला एक शब्द बास, बाकीच्यांनी किती सांगितलं त्याच्यावर मला एवढा आनंद वाटत नाही. अशी अनन्यता अर्जुनाच्या ठिकाणी आहे. तुम्ही देवा सांगावं असं मला वाटतं. मनोनी ये विषयीचा मज देवा, बोला भरवसा किर जाहला जीवा, परी अनिक एक हेवा उपनला असे, तो भिडा जरी म्हणू राहो, तरी आता कवना पुसो जावो, काय तुझं वाचोनी ठावो जाणत आहो आम्ही. अरे देवा, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोण माहिती आहे का? तू गुरुबंधू, पिता, तू आमची इष्टदेवता, आणि तूची सदा रक्षिता आपदे आमुते. तुझ्या जैसा शिष्या ते गुरु, सर्वता नेने आभेरू, सरिता ते सागरू तेजी केवी, गंगा गेली सिंधूपाशी, तुकाराम महाराज म्हणतात, आणि तिने आवेरिले त्याशी तिशी, तिने जावे कवन्या ठाया, सांगा मज पंढरी राया. ती समुद्राकडं, गंगा जी आहे ती एवढी धावपळ करत समुद्राकडे गेली, आणि तो म्हणायला लागला येऊ नकोस, तिकडंच थांब. आता तिने जावे कवन्या ठाया, सांगा मज, पण तिने कोणाकडे जायचं? तसं तुम्ही म्हणजे समुद्रासारखे देवा, आम्ही तुमचा आश्रय केला, आणि आता तुम्ही जर सांगितलं नाही तर आम्ही कुठं जायचं? हो, म्हणून आम्ही कुठं दुसरीकडे जाणार नाही. आन उपाय असे, मनोनी भीड साकडी न धरावे, जीवा आवडी तेही तुझं पुढे बोलावे, तव राहे मनितले देवे चाड सांगे. आम्हाला जे काय आवडतं ते तुला आम्ही विचारतो, म्हणून तुझ्याशिवाय मला हा संशय निवृत्त करणारा दुसरा कोणी दिसत नाही. म्हणून सांगे गोविंदा, कवन ऐकू मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विन. म्हणून हे गोविंदा सांग. आता मगाशी काय होतं? गोसाविया, आणि आता काय आहे? गोविंदा.
तू गोसावी आहेस तसा गोविंद आहेस. गोविंद म्हणजे गो शब्दाचे अर्थ अनेक आहेत. गो शब्दाचा अर्थ पृथ्वी पण आहे, पृथ्वीचं रक्षण देवा तू केलं. गो शब्दाचा अर्थ इंद्रिय आहे, आमचं मन बुद्धी इंद्रिय याचा सगळ्यांचं रक्षण करणारा तू आहेस. आमच्या बुद्धीचं रक्षण करणारा सुद्धा तू आहेस, म्हणून तू गोविंद आहेस. गायीचा इंद्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या सुरभी नावाच्या कामधेनूने गोविंद असं नाव ठेवलं होतं. कवनु एकू मोक्षपदा, कोणी एक बरं का. अर्जुन म्हणतोय माझं जाऊ द्या, कोणतरी एक मनुष्य आहे, साधक आहे, अभ्यास करतोय. मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपायविन, तो त्या मोक्षपदाला झोंबत होता. मोक्षपद म्हणजे काय? परमात्मपद, परमात्मस्वरूप. आणि त्या परमात्मा स्वरूपाशी झोंबत होता. झोंबत होता म्हणजे मला ते प्राप्त झालं पाहिजे, मला ते प्राप्त झालं पाहिजे अशी त्याला तळमळ होती. कसं मला ते प्राप्त होईल? काय मी उद्धार काय कृपा करील आयशे, असं करत होता. पण अजून त्याच्याकडून उपाय सुरू झाले नव्हते, किंवा झाले तरी एवढे उपाय त्याच्याकडून झाले नव्हते. उपाय विन म्हणजे उपाय म्हणजे साधना त्याच्याकडून म्हणावी तशी घडली नाही. तो त्या ठिकाणी इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेचिया वाटा लागला, आत्मसिद्धीचिया पुढीला नगरा यावया. निघालाय तो, कुठून निघाला आणि कुठं चाललाय, त्याचा मार्ग कोणता आहे? तो निघाला इंद्रिय ग्रामोनी निघाला, इंद्रिय रूपी गावाहून तो निघालाय. इंद्रियांचे जे समुदाय आहेत, पहिल्यांदा देहरूपी गावात असतो, इंद्रियरूपी गावात असतो. मी देह आहे, मी इंद्रिय आहे, हे गाव आहे बरं का. या गावात पहिला राहत होता आणि त्याच्यातच रममान होत होता. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती. हो, या देहासी म्हणे मी, पुत्रदारा धन माझे, या सगळ्या गावात पहिला होता तो. पण आता त्याने तो गाव सोडला आहे. इंद्रिय ग्रामावरून निघाला म्हणजे त्याने इंद्रियांचं नियमन केलं आहे, मनाचं नियमन केलं आहे. इंद्रियाचं तादात्म्य हळूहळू त्याचं सुटायला लागलं आहे, त्याच्या संबंधित त्याला विरक्ती निर्माण झालेली आहे आणि तो निघालेला आहे. कुठं निघाला? इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेचिया वाटा लागला. त्याने वाट जी धरली आहे ती आस्थेची वाट आहे. आस्थेची वाट म्हणजे श्रद्धेची वाट आहे. अंतःकरणामध्ये त्याच्या श्रद्धा निर्माण झालेली आहे. काही नाही, आता आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची. आणि म्हणून त्या मार्गाने तो जायला निघाला आहे. अंतःकरणामध्ये त्याच्या खूप श्रद्धा आहे, आस्था आहे. हो, आस्थेची या महापुरी असे अनेक निघालेले असतात, त्याच्यातला हा एक आहे. निघाला आहे, अजून पहिलं तीराला पोचला नाही. आस्था त्याच्या अंतःकरणामध्ये भरपूर आहे, श्रद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये भरपूर आहे. आणि कुठं चालला आहे तो? गावाला कोणते जायचं आहे त्याला? आत्मसिद्धीचिया पुढला नगरा यावया. आत्मसिद्धीच्या पुढलं त्याचं जे नगर आहे ते कोणतं आहे? आत्मसिद्धीचं नगर आहे. त्या गावाला जायचं आहे. त्या गावाला जायचं असेल तर कोणतं गाव सोडावं लागतं, कोणती वाट धरावी लागते, आणि मग त्या गावाला पोचता येतं बरं का. पहिलं इंद्रिय गाव सोडावं लागतं. इंद्रियांचं गाव सोडल्यानंतर म्हणजे इंद्रिय तादात्म्य सोडल्यानंतर वाट कोणती धरावी लागते? आस्थेची वाट, श्रद्धेची वाट धरावी लागते. कारण श्रद्धा ठेवल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. कारण अगोदर आपल्याला देव दिसलेला असतो का? नाही, देव दिसलेला नाही. आणि मग त्याच्यावर शास्त्रावर, वेदावर, गुरुवर श्रद्धा ठेवावी लागते. संतांची पायी हा माझा विश्वास. संतांनी सांगितलं आहे बाबा, देवाने वेदाने सांगितलं आहे, शास्त्राने सांगितलं आहे. जरी आपल्याला अजून अनुभव आला नसला तरी संत म्हणतात त्या अर्थी खोटं नाही. ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योगाचं एवढं वर्णन करतात त्या अर्थी खोटं नाही. आपल्याला त्या मार्गाने गेलं पाहिजे, अशा वाटेला तो लागला आहे. तू तो आस्थेचीच संज्ञा, बोलिली गोष्टीची अवज्ञा नेनशी करू. असा श्रद्धेच्या गावाने तो निघालेला आहे, वाटेने निघालेला आहे. आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. त्याला गावाला कोणत्या जायचं आहे? आत्मसिद्धी हेच गाव आहे बरं का. म्हणजे आत्मसिद्धी नावाचं गाव बाहेर कुठे तरी आहे समजू नका बरं का. नाहीतर तिकीट गाडीत बसताल, तिकीट काढताल, आम्हाला आत्मसिद्धीच्या गावाला जायचं आहे म्हणताल.
हे आत्मसिद्धीचं गाव कुठं आहे? आपल्याजवळच आहे. जीवाचं स्वरूप ती आत्मसिद्धी आहे, म्हणून त्याला आत्मसिद्धी म्हटलं आहे. म्हणजे सिद्ध असलेला जो आत्मा आहे, त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान त्याला प्राप्त व्हायचं आहे, आत्मस्वरूप त्याला व्हायचं आहे. हे आत्मसिद्धीच्या गावाला तो जायला निघाला आहे. त्या गावाला ज्याला जायचं असेल, आत्मस्वरूपाची सिद्धी प्राप्त करून घ्यायचं असेल, म्हणून त्याला आत्मसिद्धी म्हटलं आहे. परमसिद्धी म्हटलेलं आहे अशा ओव्या ज्ञानेश्वर महाराजांच्या. ओव्या सांगा, हसू नका. म्हणून या लागे म्हणजे परमसिद्धी मी, काल का परवाच ओवी गेली. या परते काही निपजणे आन नाही, म्हणून मनपे पाही परमसिद्धी. ते एकदा प्राप्त झाल्यानंतर दुसरं काही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. असं गाव आहे ते. त्या गावाला गेल्यानंतर गाव आणि आपण वेगळे राहत नाही. संसार जया गावा, गेला साता पांडवा, होऊन ठाके आगवा मोक्षाचाच. अहो, आणखीन एक ओवी आहे की गाव आणि आपण वेगळे राहतच नाही. तो गावरूपच होऊन जातो, परमात्मा स्वरूप तो होऊन जातो. असू द्या, जाऊ द्या. कशाकरता सांगितलं? निघाला तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागोते न एववेची, ऐसा असतो गेला माझ्या हरीची आयुष्यभान. ऐका, लक्ष द्या. तव आत्मसिद्धी न ठकेची, त्याला आत्मसिद्धी तर प्राप्त झालीच नाही. आत्मसिद्धी मिळाली, प्राप्त झाली नाही. अहो, का आत्मसिद्धी त्याला प्राप्त झाली नाही? आत्मसिद्धीच्या नगराला जायला निघाला आहे, श्रद्धा अंतकरणात घेतलेली आहे, श्रद्धेच्या वाटेने निघालेला आहे, पण थोडंसं साधन कमी पडलं, उपाय कमी पडला, साधन कमी पडलं. त्यामुळे आत्मसिद्धी न ठकेची, आत्मसिद्धी तर प्राप्त झालीच नाही. आणि मागू ते न येववेची, आता परत त्या ठिकाणी भोगामध्ये आसक्त होईल का तो? परत संसारात येईल का तो? आता पुढे निघालेला आहे तो. त्याला आता इकडचं नको वाटतं आहे सगळं. मला परमात्मा प्राप्त झाला पाहिजे, इकडली आसक्ती कमी झालेली आहे, देवाची प्राप्ती झाली पाहिजे, पण देवाची प्राप्ती तर अजून झाली नाही. आणि इकडं मागचं तर आता दोरी कापलेली आहे. आता काय? ऐसा असतो गेला माझ्यारीचं आयुष्य भानू. आणि अशाच वेळेस त्याचा आयुष्य भानू म्हणजे आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. म्हणजे मध्येच त्याला मरण आलं, परमात्म्याची प्राप्ती झाली नाही. इकडे संसारातले सगळे भोग त्याने सोडलेले होते, आसक्ती सोडलेली होती. आणि अशा वेळेस तो मध्येच त्या ठिकाणी मरण पावला, त्याचा देह पडला. कारण आयुष्य आपल्या हातामध्ये नाही. प्रारब्ध जेवढं असेल, योगी असू द्या, कोणी असू द्या, जेवढं प्रारब्ध असेल तेवढ्या प्रारब्धात बरोबर तिथं त्याचं आयुष्य संपतं. गेला जैसे आकाळी आभाळ, अळूमाळू सपातळ, विपाय आले केवळ वसेना वर्षे. ज्ञानोबाऱ्यांनी उदाहरण दिलं आहे. जैसे अकाळी आभाळ, आभाळ आलं, आभाळ म्हणजे ढग आले, पण कधी आले? अकाळी म्हणजे पावसाचा ऋतू नसताना, वर्षा ऋतू नसताना कधी कधी ढग येतात, कधी कधी थंडीतही ढग येतात, कधी कधी उन्हाळ्यातसुद्धा ढग येतात. आलं. पण कसं असतं ते? उन्हाळ्यातलं जे आभाळ असतं किंवा हिवाळ्यातलं जे आभाळ असतं ते असं घनदाट असतं का? पातळ. ज्ञानोबाराय म्हणतात आळूमाळू म्हणजे थोडं, आणि पातळ म्हणजे पातळ ते आहे. असे पातळ ढग आले, थोडे ढग आले. विपाये आले, केवळ चुकून आले बरं का. विपाये म्हणजे चुकून आले, यायला नाही पाहिजेत पण आले. आता आल्यानंतर वसेना वर्षे, ते थांबतही नाही आणि वर्षावही होत नाही. मग काय होतं त्याचं? पुढं ते निघून जातं. ज्ञानोबाराय म्हणतात आकाळीची आभरे जैशी. बोला. उर्मी विना आकाशी, हारपती आपैशी उदयती साती. येतात, आलं आभाळ आणि लगेच हवा सुटली की सगळं आभाळ परत जिथल्या तिथं होऊन जातं. काही नाही, निरभ्र आकाश होतं, निरभ्र असं आकाश होतं. तसं याचं होतं का? आता याचं त्या ठिकाणी याने साधना केली, चिंतन केलं, सगळं काय झालं आणि आस्थारूपी ढग याच्या जीवनात निर्माण झाले. मला देवाची प्राप्ती करायची, मला देवाची प्राप्ती करायची, सगळं करून त्यांनी थोडीफार साधनाही केली. पण त्या ढगाप्रमाणे, अकाळी आलेल्या आभाळाप्रमाणे तो जसा नष्ट होतो तसं याचं नष्ट तर होत नाही ना. सगळं केलेलं वायाला तर जात नाही ना देवा. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्तीही सांडवली श्रद्धा तया. शब्द महत्त्वाचे आहेत बरं का, लक्ष द्या. तैसी दोन्ही दुराविली. दोन्ही दुराविली म्हणजे
परमात्म्याची प्राप्ती आता झाली नाही. बरं, इहलोकातले भोगसुद्धा त्याचे आता सुटलेले आहेत, आसक्ती सोडलेली आहे, म्हणजे संसारही त्याचा सुटला आणि तिकडं परमात्माही सुटला. तैशी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तो अलग ठेली. का दोन्ही का दुरावली? कारण प्राप्ती अजून झाली नाही, प्राप्ती अलग ठेली. आणि अप्राप्तीही सांडवली श्रद्धा तया, आणि त्याला अप्राप्तीही त्या ठिकाणी झाली नाही. अप्राप्तीही सांडवली श्रद्धा तया, दोन अर्थ केले त्याचे. अप्राप्ती शब्दाचा अर्थ आहे विषयासक्ती, संसार ही सुद्धा त्यांनी सोडलेली आहे. कारण मला परमात्म्याची प्राप्ती करायची म्हणून संसाराचा त्याने आसक्ती सोडली. आणि आता पुढे परमात्म्याची प्राप्ती झाली नाही. प्राप्ती म्हणजे मोक्ष घ्या, अप्राप्ती म्हणजे विषय घ्या. विषय सुटले श्रद्धेमुळे, प्राप्ती सुटली, साधन बरोबर झालं नाही, विचलित झालं नाही, आयुष्य संपलं त्यामुळे. आता दोन्ही संपल्यानंतर मग त्याची गती काय होते? ऐसा दोला अंतरला काजी, तो श्रद्धेचाची समाजी, बुडाला तया होजी कवन गती. असा दोन्हीकडून त्या ठिकाणी जर तो चुकला असेल, पण श्रद्धा त्याच्या अंतःकरणात होती देवा. काही का होईना त्याने साधन केलं होतं, मला देवाची प्राप्ती झाली पाहिजे असं त्याला वाटत होतं देवा. आणि असं असताना साधन थोडं कमी पडलं आणि आयुष्य संपलं, त्याला तो काय करणार? विघ्न निर्माण झालं, रोग निर्माण झाला, अमुक झालं, तमुक झालं, काहीतरी झालं. शेवटचं त्या जसं जड भरत होता, शेवटच्या कालावधीमध्ये त्या हरणाचं चिंतन घडलं. आणि मग आता हरणाचं चिंतन घडलं आणि त्याच वेळेस मृत्यू आला. मग आता त्यांचं पुढं काय होणार? मला संशय निर्माण होतो की आता त्याला ऐसा दोला अंतरला काजी, म्हणजे दोन्ही कामामध्ये तो अंतरला. जो श्रद्धेच्याची समाजी, श्रद्धा मात्र त्याच्याकडे भरपूर आहे. बुडाला तया, श्रद्धेमध्ये बुडालेला आहे तो, अंतःकरणात श्रद्धा होती त्याच्या देवा. तया होजी कवन गती, त्याला देवा कोणती गती मिळणार आहे? कोणती गती त्याला निर्माण होते? तो स्वर्गाला जातो, नरकाला जातो, पशुपक्षी होतो, मनुष्य होतो, का तुमच्या स्वरूपाला जातो, का वैकुंठाला जातो, का नेमकं काय होतं? मला सांगा. कशाकरता सांगा? कारण मग आम्ही प्रयत्न तरी करू थोडाफार. जर समजा नष्टच होत असलं तर मग कशाला करा, असं कदाचित म्हणू शकतो एखादा मनुष्य. एवढं सगळं करायचं आणि अंतकाळाच्या वेळेस थोडंसं बिघडलं तर लगेच परत त्या ठिकाणी जसं आहे सगळं संपणार, पुन्हा त्याची दुर्गती. असं असलं तर मग हे सोडायचं, तेही जायचं आणि दुर्गती प्राप्त व्हायची. त्यापेक्षा आम्ही आपलं हे तरी व्यवस्थित करतो, हे लोकांचं तरी व्यवस्थित करू आम्ही, असं कदाचित कोणाला वाटेल. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्म्याने अर्जुनाने आपल्या सर्वांच्या वतीने देवाला प्रश्न विचारला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात, अरे चांगला प्रश्न विचारला. श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती. दोन विशेषण आले अर्जुना करता येते बरं का. आता सांगणारा कोण आहे? श्री भगवान उवाच. कृष्ण सांगत नाही, वासुदेव सांगत नाही, श्री भगवान सांगतोय. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण वर्य वस्ती जे म्हणून तो भगवंतो. जो भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, उदार आहे, कृपाळू आहे. अर्जुनाने कोणती शंका विचारली तरी भगवान सांगतात, कारण ते उदार आहेत. अर्जुनाच्या उद्धाराची तळमळ देवाला लागलेली आहे, अज्ञान घालवण्याची तळमळ लागलेली आहे. म्हणून म्हणतात, अरे पार्थ. पहिल्यांदा आवडीचा शब्द वापरला बरं का, पार्थ. पार्थ शब्दातून भगवान परमात्मा अर्जुनाचं आपलं नातं सांगतात. अरे बाबा, तू पृथ्वीचा मुलगा आहेस, आमच्या आत्याचा मुलगा आहेस, त्यामुळे मी तुला कशाला खोटं सांगू, मी तुला खरं सांगतोय बरं का. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून पार्थ. नैवेह नामूत्र इह अमूत्र तस्य विनाशः विद्यते. इह लोकातसुद्धा त्याचा नाश होत नाही आणि परलोकातसुद्धा त्याचा नाश होत नाही. म्हणजे इह लोकात त्याचा नाश कसा होत नाही? त्याने परमार्थ करायला सुरुवात केलेली आहे, नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, त्यामुळे इह लोकामध्ये सुद्धा त्याची चांगलीच कीर्ती राहते. चांगला मनुष्य होता असं लोक म्हणतील, किंवा इह लोकामध्ये सुद्धा त्याला धर्म सुटला असं म्हणता येत नाही, कारण तो परमार्थाला लागलेला आहे. आणि अमूत्र म्हणजे परलोकामध्ये सुद्धा त्याचा नाश होत नाही बरं का. परलोकसुद्धा त्याला प्राप्त झाल्याशिवाय, काहीतरी चांगल्या लोकाची त्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इह
अमूत्र दोन्ही ठिकाणी या लोकात आणि त्या लोकात सुद्धा त्याचा नाश होत नाही. नाश होत नाही त्याचा म्हणजे त्याने केलेल्या पुण्यकर्माचा नाश होत नाही, त्याने केलेला साधनेचा नाश होत नाही. इथं साधना इथेही उपयोगाला येते आणि साधना जी आहे ती परलोकाला गेल्यामध्ये सुद्धा उपयोगा येते. बाकीचं आपल्याला परलोकात काहीच घेऊन जाता येत नाही, पण आपण केलेली साधना, आपण केलेलं चिंतन आपल्याला परलोकात सुद्धा उपयोगी येतं, ते आपल्याबरोबरच राहतं. हो, योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान म्हटलं आहे. या लोकात सुद्धा मान सोहळा होणार त्याचा आणि परलोकामध्ये सुद्धा होणार, सोहळा मान होणार. म्हणून पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते का नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. हे तात आवडीचं नाव परत त्या ठिकाणी. अरे ताता, वास्तविक पाहता तात वगैरे जे आहे ते मोठ्या लोकांना त्या वापरायचा असतात शब्द. गुलाबराव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना तात म्हणायचे, तात म्हणजे वडील असाही अर्थ होतो. पण अर्जुनाला कधीकधी भगवान परमात्मा त्या ठिकाणी आवडीने तातसुद्धा म्हणतात. हे तात एकदाच शब्द आला हा गीतेमध्ये अर्जुनाकरता. हे तात नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. कल्याणकृत कश्चित म्हणजे थोडं जरी कल्याणाचं साधन केलेलं असेल, थोडं जरी परमार्थाचं साधन केलेलं असेल बाबा, दुर्गतीम न गच्छती, त्याची कधी दुर्गती होत नाही. तो मनुष्याला केलेलं पुण्य असेल, सत्कार्य असेल, सेवा असेल कोणाची केलेली असेल, ती कधीही माणसाला त्या ठिकाणी वायाला जात नाही. कधी ना कधी ते आपल्या जीवनात उपयोगी पडतं. इथे नाही उपयोगाला आलं, परलोकामध्ये उपयोगाला येणार आहे. म्हणून परमार्थामध्ये काहीच वायाला जात नाही. हो, परमार्थ केलेला असेल, कुठली गोष्ट तुम्ही केलेली असू द्या, साधा परमार्थात झाडू मारलेला असेल, नामस्मरण केलं असेल, ज्ञानेश्वरी पारायण केलं असेल, कोणतीही गोष्ट असेल उपयोगाला येणार आहे. फक्त आता काय होतं, कधी उपयोगाला येते आणि कशी उपयोगाला येते त्याचं चिंतन आता भगवान परमात्मा सांगतायत. भगवान परमात्म्याने जे सांगितलं आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं विस्ताराने चिंतन आहे, ते आपल्याला पाहायचं आहे उद्याच्या प्रवचनामध्ये.